नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वी कला विषय समाजशास्त्र यामधलं 1 नंबरचं प्रकरण आपण बघत आहोत। त्या प्रकरणाचं नाव आहे समाजशास्त्राचा परिचय। यामधला आपल्याला 3 नंबरचा पॉइंट आज बघायचा आहे। तर 3 नंबरच्या पॉइंटचं नाव आहे समाजशास्त्राचे महत्त्व। ते आपल्याला आता पुढे बघायचे आहेत, कशा पद्धतीने त्याचं महत्त्व आपल्याला आहे ते बघा। समाजशास्त्र समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करते। काय 1 नंबरचा पॉइंट, समाजशास्त्र समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करते। आता बघा, समाजशास्त्रामुळे समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे शक्य झाले आहे। विविध क्षेत्रामध्ये प्रगती साधण्यासाठी गुंतागुंतीची मानवी समाजाचे शास्त्रीय ज्ञान असणे आवश्यक आहे। समाजाचे शास्त्र आपल्याला आपल्या क्षमता, आपली बुद्धी, आपले स्व समजण्यास मदत करते, आपल्याला बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी मदत करते, तसेच सामाजिक जीवन समजावून घेण्यासाठी मार्गदर्शन करते। बघा काय सांगितलं या ठिकाणी त्यांनी, समाजशास्त्र समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करते। कशा पद्धतीने करते म्हणतात ते, ज्या वेळेस आपण समाजामध्ये राहतो, आपल्या गावामध्ये राहतो किंवा अजून या इतर ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी माणसात समाजात राहत असताना किंवा लोकांमध्ये राहत असताना आपण कशा पद्धतीचं आपलं बोलणं पाहिजे, कशा पद्धतीचं आपलं राहणीमान पाहिजे, किंवा आपण किती पद्धतीनं लोकांना समजावून घेतो किंवा लोक आपल्याला कशा पद्धतीने समजतात, ह्या गोष्टीचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर आपण समाजशास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे। मग स्वतःची प्रगती किंवा स्वतःचं जे काही आपल्याला अस्तित्व आहे ते अस्तित्व समाजामध्ये टिकून ठेवण्यासाठी कशा पद्धतीने राहावं लागतं किंवा कसं राहायला पाहिजे, ह्या गोष्टीचं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करता येते किंवा समजून घेता येते। बघा आपली विचार करण्याची पद्धत किंवा आपण कशा पद्धतीने विचार करतोय, आपण समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे लोक राहतात किंवा जी वस्ती करून लोक राहतात किंवा समाज राहतो, त्या समाजामध्ये आपल्या राहण्याची पद्धत, आपल्या बोलण्याची पद्धत किंवा आपण एकमेकांचा मान सन्मान कशा पद्धतीने करतो हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे। बघा 2 नंबरचा पॉईंट त्यात, समाजशास्त्र समाजातील विविध संबंधी ज्ञान देते। काय म्हणतात ते, समाजशास्त्र समाजातील विविधते संबंधी ज्ञान देते। आता विविध समाज, समूह, समुदाय त्यांची जगण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धती, सांस्कृतिक विविधता, धार्मिक आणि प्रादेशिक भिन्नता व समाजाचे बहुआयामी स्वरूप समजावून घेण्यासाठी समाजशास्त्र मदत करते। बघा जे आता गावामध्ये राहत असताना एकाच प्रकारचे, एकाच समाजाचे, एकाच जातीचे, एकाच विचाराचे लोक राहतात का? नाही। आता जर आपण आपल्या घरामध्ये राहत असताना बघा, जे आपल्या आईवडिलांचे विचार आहेत त्याच पद्धतीनं आपण घरामध्ये राहताना आपले विचार आणि त्यांचे विचार त्या ठिकाणी जुळणं हे फार महत्त्वाचं असतं। त्या ठिकाणी ते जुळतात का लवकर? नाही। मग अशाच पद्धतीनं आपण समाजामध्ये किंवा गावामध्ये समूह करून राहत असताना जी काही आपली जगण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे ती कशा पद्धतीची आहे किंवा सांस्कृतिक विविधता कशा पद्धतीच्या आहेत, त्याच्यानंतर धार्मिक आणि प्रादेशिक भिन्नता सुद्धा कशा पद्धतीच्या आहेत, हे या ठिकाणी बहुआयामी स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर बघा आपण घरात राहत असताना घरात वेगळ्या पद्धतीचं जीवन आपण जगत असतो, त्याच्यानंतर गावामध्ये राहत असताना सुद्धा वेगळ्या पद्धतीचं जीवन आपण जगत असतो, मित्रामध्ये राहत असताना सुद्धा त्याच प्रकारचं जीवन आपण जगण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यानंतर जेव्हा आपण गाव सोडून बाजूला राहतो किंवा आजूबाजूला कुठेतरी जातो, एखादा व्यवसाय करण्यासाठी म्हणा किंवा एखादा धंदा पाहण्यासाठी म्हणा, ह्या ज्या गोष्टी करायसाठी आपण ज्यावेळेस बाहेर राहतो, मग ते बाहेर राहत असताना आपण कशा पद्धतीनं एकमेकांना अभ्यास करतो किंवा कशा पद्धतीने समजून घेतो, मग त्या ठिकाणी प्रादेशिक असेल वेगवेगळ्या प्रकारच्या भिन्नता आपल्याला पाहायला मिळतात। घरातील आपण आपल्या घरातील लोकांचा किंवा आईवडिलांचा किंवा भाऊ बहिणींचा जे काही आपला समूह आहे, या समूहामध्ये आपण कशा पद्धतीने राहतो, त्याच्यानंतर घरातून बाहेर पडल्यानंतर आजूबाजूच्या लोकांसोबत कशा पद्धतीने राहतो, त्याच्यानंतर गावामध्ये राहत असताना कशा पद्धतीने राहतो, त्याच्यामध्ये स्वतःच्या समाजामध्ये राहत असताना कशा पद्धतीने राहतो, आणि इतर गोष्टीमध्ये राहत असताना आपण मग त्या ठिकाणी वेगळ्या गावामध्ये असेल किंवा प्रादेशिक ठिकाणी जाऊन असेल किंवा शहरामध्ये जाऊन असेल,
असं ज्यावेळेस आपण जीवन जगत असतो किंवा समोर जाण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस आपण समाजाचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं असतं. बघा त्या ठिकाणी आपल्या 3 नंबरचा पॉईंट आहे, समाजशास्त्रामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. आता सामाजिक वास्तवाकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन समाजशास्त्रामुळे विकसित होतो. त्यामुळे व्यक्ती अधिकाधिक वस्तुनिष्ठ, विवेकवादी, चिकित्सात्मक, पूर्वग्रहमुक्त आणि सकारात्मक विचार करू लागते. आता बघा समाजशास्त्रामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकसित होतो. काय सांगितलं या ठिकाणी त्यांनी, सामाजिक वास्तवाकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन समाजशास्त्रामुळे विकसित होतो, ज्यामुळे व्यक्ती अधिकाधिक वस्तुनिष्ठ, विवेकवादी, चिकित्सात्मक, पूर्वग्रहमुक्त आणि सकारात्मक विचार करू लागते. आता ज्यावेळेस आपण समाजामध्ये राहत असताना जसं सकारात्मक आपण विचार करतो तसा प्रत्येक व्यक्ती आपल्याजवळ असणारा किंवा समाजामध्ये राहत असताना करतो का? नाही. सकारात्मक विचार करणारे लोक फार कमी आपल्याला पाहायला मिळतात. ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असेल तर आपण समाजशास्त्राचा अभ्यास करणं किंवा आपल्यासोबत राहणाऱ्या लोकांना समाजाचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं असतं. बघा त्याच्यानंतर 4 नंबरचा पॉईंट, समाजशास्त्र हे व्यवसायाभिमुख आहे. आता समाजशास्त्राची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढत आहे. आधुनिक काळातील गतिमान समाजाचे समाजशास्त्रीय ज्ञान मिळवण्यासाठी या शास्त्राची नितांत गरज आहे. बदलत्या समाजातील व्यवसायांचे स्वरूपही सतत बदलत आहे. बदलता समाज, बदलत्या गरजा आणि व्यवसायाचे बदलते स्वरूप या सर्वांचा ताळमेळ समाजशास्त्रीय ज्ञान घालू शकते. या दृष्टिकोनामुळे समाजशास्त्राचे महत्त्व वाढत आहे. समाजशास्त्र हा फक्त बंद खोलीत शिकवण्याचा विषय नाही, तर अनेक क्षेत्रात याची उपयुक्तता सिद्ध झाली आहे व वाढत आहे. उदाहरणार्थ उद्योगधंदे, सामाजिक सेवा, समाजकार्य, कायदा, स्पर्धा परीक्षा, मार्केटिंग, जनसंपर्क, पत्रकार, प्रसारण, कौशल्य विकास, संपर्क क्षेत्र, बिगर शासकीय संघटना, NGO, कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा, विमा क्षेत्र, पुनर्वसन, सामाजिक कल्याण, ग्रामीण विकास, पर्यटन, कुटुंब कल्याण, जनगणना प्रक्रिया, योजना आणि नियोजन, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक संशोधन, सामाजिक समुपदेशन, पोलीस खाते, आदिवासी कल्याण, सर्वसमावेशक शिक्षण, सुधारणात्मक प्रशासन, उपभोक्ता संशोधन इत्यादी. बघा आता समाजशास्त्र हे व्यवसायाभिमुख आहे. कशा पद्धतीने आहे बघा, समाजामध्ये आपण कोणकोणत्या पद्धतीनं समाजाशी निगडीत आहोत. तर उदाहरणार्थ जर आपण बघायचा प्रयत्न केला तर एखादा व्यवसाय जर आपल्याला चालवायचा असेल तर आपण समाजाशी निगडीत आहोत, तेव्हा आपला व्यवसाय चालेल, बरोबर आहे. अजून एखाद्या शासकीय नोकरीमध्ये तुम्ही जर असाल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी येणार आहेत. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही समाजाशी कशा पद्धतीनं निगडीत किंवा त्यांच्या पद्धतीनं कशा पद्धतीने तुम्ही त्यांना समजावून घेता किंवा कशा पद्धतीने त्यांचा गैरसमज दूर करता, या गोष्टीसुद्धा आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत. मग ज्या ज्या ठिकाणी जे ऑफिस आहेत मग त्या ठिकाणी सामाजिक, आता उद्योगधंदे झाले, सामाजिक सेवा झालं, त्याच्यानंतर समाजकार्य करत असताना सुद्धा समाजामध्ये जावं लागतं. कायद्याचा विचार केला तरी समाजाशीच करावा लागेल. स्पर्धा परीक्षा असेल तरीसुद्धा त्याची, मार्केटिंग असेल तर वेगवेगळ्या प्रकारचा आपण वेगवेगळ्या प्रकारचे जनसंपर्क करत असतो किंवा वेगळ्या लोकांशी आपला संबंध येत असतो. आता पत्रकार प्रसारण आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी संबंध येणारच आहे. कौशल्य विकास आहे, संपर्क क्षेत्र आहे, बिगर शासकीय संघटना आहेत, कामगार कल्याण आहे, सामाजिक सुरक्षा आहे, विमा क्षेत्र, पर्यावरण आहे, सामाजिक कल्याण आहे, ग्रामीण विकास कार्यालय आहे, त्याच्यानंतर पर्यटन आहे, कुटुंब कल्याण आहे, जनगणना प्रक्रिया आहे, योजना आणि नियोजन, सार्वजनिक आरोग्य आहे, सामाजिक संशोधन आहे, सामाजिक समुपदेशन आहे. त्याच्यानंतर पोलीस खातंसुद्धा समाजाशी निगडीत असतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी संबंधित असतं. आदिवासी कल्याण, सर्वसमावेशक शिक्षण, सुधारणात्मक प्रशासन, उपभोक्ता संशोधन इत्यादी. आता ज्या ज्या गोष्टी आपण ह्या करत असताना किंवा एवढ्या गोष्टी ज्या बघितल्या आपण, ह्या सगळ्या समाजाशी किंवा सर्व प्रकारच्या लोकांशी निगडीत असणाऱ्या गोष्टी आहेत. मग उद्योगधंदा करायचा म्हटलं तर लोकांच्या पद्धतीने आपल्याला एखाद्या वेळेस चालावं लागतं किंवा आपल्या पद्धतीने लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागतो, त्यावेळेस आपला उद्योग
चालत असतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला बघायची झालं तर वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिस याला आहेत. मग त्या ठिकाणी आपण ग्रामीण विकास कार्यालय बघू. त्याच्यानंतर बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ऑफिस आहेत लोकांच्या संबंधित निगडीत येतात. मग तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे, आता जेवढ्या प्रकारचे अधिक मी तुम्हाला जी माहिती सांगितली ह्या सगळ्या गोष्टी आपण समाजाशी निगडीत येतो. मग ह्या सगळ्या गोष्टीशी निगडीत येणं म्हणजे समाजशास्त्राचा अभ्यास आपण 4 खोलीमध्ये राहून करू शकतो का? नाही. किंवा याला पुस्तकच वाचण्याची गरज आहे का? नाही. ज्या वेळेस आपण जशा पद्धतीनं समाजामध्ये सामाजिक कार्य करतो किंवा समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतो तर वेगवेगळ्या लोकांशी संपर्क आपला येणारच आहे. मग त्या ठिकाणी सुद्धा आपण समाजाचा अभ्यास करू शकतो. बरोबर आहे. मग समाजशास्त्रात जर पुस्तकच वाचायचं म्हटलं तर 4 भिंतीत वाचून आपण ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय तर समाजाशी निगडीत राहण्यासाठी हे समाजाच्या जनसंपर्क कार्यालय किंवा समाजामध्ये संपर्क करत असताना कशा पद्धतीनं करायचा किंवा पुढच्या व्यक्तीची भावना कशा पद्धतीची आहे, त्याचं म्हणणं काय, आपल्याला काय सांगायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यावेळेसच आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक समाजशास्त्राचा खऱ्या अर्थानं विद्यार्थी किंवा समाजशास्त्राचा अभ्यास करणारा व्यक्ती आपण त्या ठिकाणी समजावू शकतो किंवा समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. मग या गोष्टी आपण घरामध्ये राहून करत नाही किंवा केल्याही जात नाही. समाजामध्ये गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळेल. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर, वेगवेगळ्या दुकानामध्ये गेल्यानंतर, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपल्याला या गोष्टी करायच्या जेव्हा आपण करू त्यावेळेसच आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला मिळतो. मग ज्या पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो मग त्या ठिकाणी आता बघा आरोग्य विभाग आहे, त्याच्यानंतर सामाजिक विभाग आहे, त्याच्यानंतर समाज कल्याण ऑफिस आहे किंवा ग्रामीण विकास आहे, पर्यटन कुटुंब कल्याण आहे, जनगणना प्रक्रिया आहे, योजना आणि नियोजन कल्याण प्रक्रिया आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पुस्तकामध्ये न वाचता अशा पद्धतीचा अभ्यास करू शकतो की तो फिरता फिरता किंवा समाजामध्ये राहत असताना आपण त्या गोष्टीचा अभ्यास करू शकतो. तर बघा ह्या गोष्टीला अशा पद्धतींची माहिती आपण या ठिकाणी बघितली. त्याच पद्धतीची माहिती आपल्याला येणाऱ्या पाठामध्ये बघायची आहे. धन्यवाद.